नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? बघा काय छान कालवण बनवले का नाही. मटणाच्या पेक्षा भारी लागतं बरं का खायला कालवण. एवढं टेस्टी लागतं ना, मस्त लागतं. आणि काही तयारी न करता एकदम झटपट असं कालवण तयार होतं. याला वापोडे म्हणा किंवा सांडगे म्हणा, खायला खूप टेस्टी लागतात बरं का. एकदम भारी लागतात. हॉटेलमध्ये त्याला व्हेज मराठा कोफ्ता करी म्हणतात. एवढं खायला भारी लागतं. त्याच्यात थोड्याशा भाज्या टाकतात अजून आणि बनवत असतात. पण हे आपलं घरगुती एवढं टेस्टी लागतं ना, मटणाच्या वर लागतं. आणि ही बनवायची परंपरा आपल्या जुन्या काळापासून आहे, आपल्या आईवडिलांपासून खूप वर्षापासून असं पद्धतीने बनवलं जातं बरं का. थोडीशी चण्याची डाळ घेतली ना तरी चालते. निस्या चण्याच्या डाळीचं पण खायला एकदम भारी लागत असतात बरं का. आणि तेल टाकायचं आणि त्यामध्ये असे भाजू घ्यायचे, छानपैकी भाजायच्या. आणि नुसते खायला पण एकदम चवदार लागत असतात बरं का. छान असे तेलामध्ये भाजायचे, तळून नाही घ्यायचे बरं का. मस्त असे भाजून घ्यायचे, जेणेकरून एकदम भारी लागतात खायला ते. आता छानपैकी काळा मसाला बनवूया. खोबरं असं भाजून घ्यायचं. चुला असते, चुलीवरतीच भाजीत होते, पण आता आपल्याकडे चूल नाही म्हटलं, आपण गॅसवरती भाजून घेतली. असं मस्त भाजून त्याचे तुकडे करून घ्यायचे. खोबरं घालायचं, कांदा घालायचा, तीळ घालायचे, अद्रक, लसूण, हिरवी मिरची असं छानपैकी त्याला भाजून घ्यायचं बरं कसं तेलामध्ये. कोथिंबीर पण तेलात भाजायची. थोडे खडे मसाले घालायचे, पण मी खडे मसाले बारीक करून घेते ना, त्यामुळे मी त्याच्यामध्ये भाजले. मस्त असं भाजून मिक्सरमध्ये बारीक करायचं. आमच्या इथं पाट्यावर वाटायची. थोडेसे धना पावडर घालायचा मसाला त्याच्यात टाकून वाटून घ्यायचा. तर आता फोडणीसाठी काय काय मसाले लागतात बघूया. खडा मसाला बारीक करून घेतलेला, धना पावडर, कांदा लसूण मसाला, घरचा मसाला, हळद पावडर, चिकन मसाला, गोडा मसाला मस्त चांगला परतून घ्यायचा. आणि हा कढीपत्ता. तेल 2 चमचे घ्यायचं, जास्त तेल घ्यायचं नाही. आपलं रोजच्या कालवण्यासारखंच तेल घ्यायचं. त्याला जिरीची, मोहरीची अशी तडतडून फोडणी द्यायची. कढीपत्ता घालायचा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची चांगलं परतून घ्यायचं. मसाले घालायचे, त्याला चांगलं परतून घ्यायचं. कोथिंबीर, वाटलेला मसाला घालून घ्यायचा. वाटलेला मसाला चांगला परतून घ्यायचा. आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी घालायचं, म्हणजे मसाल्याच्या मापाचं पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. कालवणाला कढई येऊन द्यायचा आणि मग वापोडे सोडायचे, जेणेकरून त्याचा भुगा व्हायचा नाही. आणि मस्त बारीक गॅसवरती शिजून द्यायची, जेणेकरून छान अशी चव उतरते. मस्त खा आणि मस्त राहा. नक्की कमेंटमध्ये सांगा गावाकडचा रस्सा कसा झाला आहे ते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.